2 महिन्याची उन्हाळी सुट्टी संपून आता शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होतोय। एप्रिल आणि मे या 2 महिन्यात कोल्हापुरात भाविकांची प्रचंड गर्दी होती। त्यामुळेच श्री महालक्ष्मी अन्नछत्रातून सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादरूपी जेवणाचा आस्वाद घेतला। यापुढेही भाविकांच्या सेवेत हे अन्नछत्र कायम सुरू असेल, असं ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकर यांनी सांगितलं। भक्ती परमेश्वराची, सेवा मानवतेची हे ब्रीदवाक्य घेऊन श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीनं गेल्या 16 वर्षापासून कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांना प्रसादरूपी मोफत भोजन दिलं जातं। यावर्षी उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी चांगलीच गर्दी झाली होती। एप्रिल आणि मे या 2 महिन्यात कोल्हापुरात आलेल्या हजारो भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेऊन श्री महालक्ष्मी अन्नछत्रातील भोजनाचा आस्वाद घेतला। भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यंदा अन्नछत्राची वेळ 2 तासानं वाढवण्यात आली होती। मसाले भात, आमटी, मिक्स भाजी, गव्हाची खीर, ताक असं सुग्रास जेवण प्रसादरूपी भोजनातून दिलं गेलं। त्यामुळे कोल्हापुरात आलेले अनेक पर्यटक आणि भाविक तृप्त झाले। यासाठी अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली 75 कर्मचाऱ्यांसह ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले।